आज आपण अगदी परफेक्ट असं मार्केट स्टाईल घरच्या घरी अगदी परफेक्ट असं घरगुती साहित्यामध्ये घरगुती आपल्या वस्तूंमध्ये अगदी परफेक्ट असं घेवर कसं बनवायचं ते बघू शकाल। अगदी परफेक्ट असं आपलं घेवर हे तयार आहे। चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। घेवर बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण रबडी बनवून घेणार आहोत। रबडी बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतले किंवा कढईमध्ये देखील आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही। फक्त या पद्धतीचं जर आपण पसरट भांडं वापरलं तर जे दूध असतं ते लवकर आटतं आणि आपली रबडीही लवकर तयार होते। त्यानंतर आपलं दूध भांड्याला लागू नये म्हणजे करपू नये आपलं दूध, त्यासाठी इथं सर्वात प्रथम मी अगदी थोडंसं पाणीही घातलं आणि त्यानंतर लय फुल क्रीम दूध आपण यामध्ये 1 लिटर टाकून घेतलं लय मंद आचेवरती छान एकसारखं चमच्याने ढवळत आपण आता छान घट्टसर होईपर्यंत रबडी तयार करून घेणार आहोत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी घेवरची अगदी छान चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत। त्यानंतर ह्या दुधामध्ये अगदी थोडंसं मी साखर टाकून घेतले। आता आपल्याला घेवरचा जो फ्लेवर आहे कितपत गोड हवा आहे त्यानुसार आपण रबडीमध्ये साखरही टाकून घेऊ शकतो। यामध्ये मी 3 ते 4 चमचे साखरही टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद आचेवरती आपण एका साईडला दूध गरम करून म्हणजे रबडी देखील तयार करून घेऊ शकतो आणि एका साईडला घेवर देखील तयार करून घेऊ शकतो। आज मी सर्वात प्रथम आता रबडी तयार करून घेते आणि त्यानंतर आपण घेवर हा तयार करायला घेणार आहोत। तर बघू शकाल अगदी छान अशी आपली रबडी ही तयार झाली। ह्या पद्धतीची रबडी तयार करून घ्यायची, अगदी छान परफेक्ट अशी आपली रबडी तयार झाली। चला आपण लगेच घेवरचं बॅटर हे तयार करून घेऊया। घेवरचं बॅटर तयार करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक कढई घेतली। ह्या पद्धतीची पसरट अशी कढई घ्या। त्यानंतर लगेच अर्धा कप तूप घेतले। तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही। लगेच याच्यामध्ये आपण आता बर्फ हा टाकून घेणार आहोत। इथे मी 5 ते 6 क्यूब घेतले। त्यानंतर ते ह्या पद्धतीने बर्फ आपण ह्या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करत जायचं आणि छान फ्लफी होईपर्यंत हे तूप आपण आता ह्या बर्फामध्ये फेटून घेणार आहोत। जेवढे छान आपलं असं बर्फामध्ये तूप हे फेटून होईल तेवढे छान जाळीदार असं आपलं घेवर हे तयार होतं। डायरेक्टली ही प्रोसेस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरवरती करून घेतली तरी काही हरकत नाही आणि हाताने देखील करून घेतलं तरी काही हरकत नाही। 3 ते 4 मिनटं ह्या पद्धतीने मी बर्फामध्ये तूप हे व्यवस्थित फेटून घेतले आणि आता आपलं अगदी छान फ्लफी असं तूप तयार झाले, मऊ असं। त्यानंतर लगेच जे आता एक्स्ट्राचे आपल्या उरलेला बर्फ आहे तो आपण आता काढून घेणार आहोत। अगदी सहज पटकन 3 ते 4 मिनटात ही प्रोसेस तयार होते। मिक्सरवरती करून घेतली तरी काही हरकत नाही किंवा ग्राइंडरने करून घेतली तरी काही हरकत नाही। जो एक्स्ट्राचा बर्फ होता या पद्धतीचं आपलं तूप तयार झाल्यानंतर लगेच तो बर्फ काढून आपण फेकून द्यायचा आणि थोडंफार जास्तीचं पाणी असेल ते देखील आपण काढून घ्यायचं। आता मी पाणी जे होतं ते देखील काढून घेतले। पुन्हा आणखी 1 मिनिटभर हे तूप ह्या पद्धतीने फेटून घेते। तर आपलं आता अगदी परफेक्ट असं तूप तयार झालं आहे। त्यानंतर लगेच अर्धा कप तुपासाठी इथे 1 कप आपण मैदा हा वापरणार आहे। मैद्याचं प्रमाण देखील आपण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही, पण अगदी परफेक्ट असं प्रमाण हे आहे। यामुळे अगदी छान अशी जाळीदार असं आपलं घेवर हे तयार होतं। लगेच आपण जे तूप होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर लगेच 1 कप मैदा घालून ह्या मैद्यामध्ये आता हे तूप जे आहे आपलं ते अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। जर आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नसेल, चोळता येत नसेल तूप मैद्यामध्ये तर लगेच आपण हाताच्या सहाय्याने ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। आता आपलं तूप हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि त्यानंतर लगेच आता ह्यामध्ये आपण अगदी थोडं गार पाणी घालत हा मैदा व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार। अगदी बारीक अगदी पातळ असं आपल्याला बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे, म्हणून अगदी थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेणार आहोत। जर आपल्याला वेळ नसेल, अगदी झटपट पद्धतीने मुलांच्या बड्डेसाठी किंवा कोणीतरी पाहुणे आले आणि अगदी पटकन बनवायचं असेल तर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, मैदा तूप आणि बर्फ टाकायचं आणि त्या मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं। ते देखील बॅटर अगदी छान असं स्मूथ तयार होतं। ह्या पद्धतीचं आपलं स्मूथ बॅटर तयार करून झाल्यानंतर लगेच आपण एक रवी घ्यायची आणि अगदी थोडं पाणी घालत, गार पाणी घालत ह्या पद्धतीने ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करत जायचं। आता आपलं अगदी परफेक्ट असं मिश्रण हे तयार झालं आहे। त्यानंतर 1 चमच्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने त्याची
कन्सिस्टन्सी ही आपण चेक करून घ्यायची. ह्याच पद्धतीने आपलं बॅटर हे तयार पाहिजे. ते पुन्हा आणखी थोडंसं घट्टसर वाटत होतं. त्यानंतर पुन्हा मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. घेवरसाठी लागणारं बॅटर हे तयार झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडासा लिंबूचा रस हा घालत आहोत. लिंबूचा रस हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काही हरकत नाही आणि असेल तर अगदी आवश्यक तो घाला. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. अगदी परफेक्ट असं आपलं घेवरचं बॅटर तयार आहे. चला आपण लगेचच आता घेवर हे तयार करायला घेणार आहोत. घेवर बनवण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीची आपली नेहमीच्या रेग्युलर पातेली किंवा जी आपल्याकडे मग्गी असते ती देखील आपण वापरून घेऊ शकतो. ह्या पद्धतीचं हे तर प्रत्येकाकडे असतं, नाही तर ह्या पद्धतीचं स्टँडचा वापर करून देखील आपण हा घेवर बनवून घेऊ शकतो. घेवर बनवण्यासाठी साईडला मी तेल गरम करून घेतले. तेलाच्या जागेवरती आपण तूप देखील वापरलं तरी काही हरकत नाही आणि तूप नसेल तर तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर कढईमध्ये आपण तेल हे गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लगेच आपण हे स्टँड ह्या पद्धतीने मध्यभागी असं ठेवून द्यायचं. जर आपण पातेल्यात बनवत असाल तर डायरेक्ट आपण पातेल्यात बनवून घेऊ शकतो किंवा ह्या पद्धतीने बनवलं तरी काही हरकत नाही. तेल हे तापल्यानंतर लगेच गॅस हा मंद आचेवर करून द्यायचा. लगेचच ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं आपण मिश्रण हे घालत जायचं. थोडा वेळ होऊ द्यायचा. हे जे वरचे बबल्स असतात ते थोडं कमी झाले का त्यानंतर पुन्हा आणखी या पद्धतीने अगदी थोडं थोडं हे बॅटर घालत अगदी छान असं आपल्याला जेवढं हवं आहे घेवर जाडसर त्यानुसार आपण यामध्ये मिश्रण हे टाकत जायचं. तर आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं असं घेवरचं बॅटर टाकत ह्या पद्धतीने आपलं घेवर हे झाल्यानंतर थोडंसं हे क्रिस्पी झाल्यानंतर लगेच जे आपल्याकडे लाटणं असतं त्याच्याने आपण मध्यभागी होल तयार करून घ्यायचं. आणि जर आपल्याला करता येत नसेल तर नाही करून घेतलं तरी काही हरकत नाही. नंतरून तयार झाल्यानंतर देखील आपण होल तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अगदी थोड्या थोड्या वेळाने मी हे घेवरमध्ये मिश्रण टाकत अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे घेवर तळून घेतले आणि त्यानंतर सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने त्या घेवरच्या आजूबाजूच्या कळा ह्या मोकळ्या करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच आपण हे घेवर काढून घ्यायचं. बघू शकाल अगदी छान. पहिल्याच वेळेस मी देखील घरी घेवर तयार केलं. अगदी छान असलं आपलं घेवर हे तयार झालं आहे. ह्या पद्धतीची एक जाळी घ्यायची आणि त्याखाली या एक प्लेट ठेवायची. याच्यातलं जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते त्या निथळून जाईल. तर आपले आता घेवर हे तयार झालं आहे. याच पद्धतीने आपण संपूर्ण घेवर आता तयार करून घेऊया. अगदी परफेक्ट असं जाळीदार आणि कलर देखील अगदी सुरेख असा आपल्या घेवरला आला आहे. अगदी छान असं कुरकुरीत देखील ते तयार झालं आहे. त्यानंतर यासाठी लागणारं सिरप आपण तयार करून घेऊ. सिरप तयार करण्यासाठी साईडला गॅसवरती मी एक पातेले घेतले. पातेल्यामध्ये आपण फक्त अर्धा कपभर पाणी गरम करून घेतले आणि त्यामध्ये लगेच आपण आता अर्धा कप भर साखर ही टाकून घेणार आहोत. सिरपाचं प्रमाण कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. त्यानंतर मंद आचेवरती आपण छान एक तारी असा पाक याचा तयार करून घेणार आहोत. अगदी जास्ती सैलसर म्हणजे अगदी फक्त पाणी देखील आपल्याला तयार करून घ्यायचं नाही. अगदी छान असं आपलं साखर विरघळल्यानंतर त्याला 2 ते 3 मिनटं उकळू द्या आणि त्यानंतर बघू शकाल हाताने आपण ह्या पद्धतीने बोटाने चेक करून घ्यायचं. एक तारी पाक झाला म्हणजे अगदी परफेक्ट हा आपला पाक हा तयार झाला आहे. लगेच आपण हा गॅस बंद करून द्यायचा. अगदी छान सिरप तयार झाल्यानंतर त्याला गार होऊ द्यायचं. थोडं गार झाल्यानंतरच आपण आता घेवरवरती सिरप हे टाकून घेणार. सिरप हे आपल्या आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्ती गोड आवडत असेल तर पूर्णपणे आपण सिरपमध्ये घेवर हे बुडवून घेतलं तरी काही हरकत नाही आणि चमच्याच्या सहाय्याने आपण ह्या पद्धतीने टाकून घेतलं तरी काही हरकत नाही. तर आपलं आता संपूर्ण घेवरती आपण सिरप हे टाकून घेतले आणि त्यानंतर लगेचच याच्यावरती आपण आता जी रबडी तयार करून घेतली होती ती आता यावरती आपण रबडी ही टाकून घेणार आहोत. तर अगदी परफेक्ट असं आपलं मार्केट स्टाईल घरच्या साहित्यात घरच्याच कुठलंही आपण जास्तीचं साहित्य न वापरता अगदी परफेक्ट असं घेवर हे आपण अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट असं तयार करून घेतलं आहे. आता यावरती आपण अगदी छान चारही बाजूने रबडी ही घालून घेतली. याच पद्धतीने आपण आता संपूर्ण घेवरवरती आता रबडी ही टाकून घेऊया. तर आपल्या रबडी ही टाकली झाल्यानंतर यावरती आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचं. आता मी यावरती
बदाम हे टाकून घेतले, पिस्ता असेल तर पिस्ता, आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण याला डेकोरेट करून घेऊ शकतो. त्यानंतर अगदी कुठे आपण केशरही टाकून घेऊ शकतो किंवा ज्यावेळेस आपण घेवरचं बॅटर तयार केलं त्यावेळेस कलर देखील आपण वापरून घेऊ शकतो. अगदी परफेक्ट असं आपलं मार्केट स्टाईल अगदी छान चविष्ट असं घेवर हे तयार झालं आहे. जेवढं दिसायला सुंदर दिसते तेवढंच अगदी चवीला देखील अप्रतिम अगदी छान असं क्रिस्पी आपलं घेवर हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.